ब्लॉगमध्ये. मी आकाश. वी आर लिव्हिंग इन दुबई. तर आता लॉंग विकेंड आहे, तर मग आमचे 2 दिवस तर रेस्ट गेलेले. आता 2 दिवस बाकी आहे. आम्ही 2 दिवस कुठे गेलोच नाही, फक्त रेस्ट. आता बघू, आता चालू आहे एका ठिकाणी. एक्सप्लोर समथिंग न्यू, समथिंग डिफरंट. स्टे ट्यून. भेटूया आणि परत. आम्ही आता टॅक्सीमध्ये आहे. आम्ही मेट्रोनेच ट्रॅव्हल करणार आहे, जिथे आम्ही आता चाललो आहे, कारण की ते आम्हाला कम्फर्टेबल आणि जवळ आहे. सो आता टॅक्सी जवळ नाही आहे पण मेट्रोने थोडं, पण आम्ही कम्फर्टेबल आहे तसं ट्रॅव्हलिंग करायला. तर तुम्हाला थोड्या वेळातच कळेल की आम्ही कुठे चाललो आहे ते. सो स्टे ट्यून. पोचलो आहे मेट्रोमध्ये. काय करतोय मागून? आता ट्रेनचा वेट करतोय. प्लॅटफॉर्मवर पोचलोय आम्ही. हे बघा. Your attention please. The train to Center Point will arrive at platform 1. आज ना खूप रश असल्यामुळे ना आम्हाला जागाच नव्हती भेटणार मेट्रोमध्ये. तर मी काय केलं, मी इतकी फास्ट पळाली की 2 जागा पटकन पकडली. मला जागा पकडायला एकदम एक नंबर आहे. छोटी तर पटकन घुसते. ए छोटी बोललं का मला? छोटी बोलत होतं. छोटी नाही, मोठी. आता मी ट्रेनमध्ये बसलो आहे आणि आता आम्ही जाऊ मस्त. खूप स्टेशन पार करायचे. हां, ॲक्च्युली जिथे आम्ही जाणार आहे ना, खूप स्टेशन्स लागणार आहे आम्हाला. मध्ये थोडा टाईम लागणार आहे. The final destination of this train is Center Point. The next station is Showground. الرجاء عدم اعتراض حركة الأبواب. Please do not. तर मित्रांनो, उतरलो आहे मेट्रो स्टेशनला. नेक्स्ट अपडेट आहे, आता आम्हाला टॅक्सी भेटत नाहीये, मेट्रो भेटत नाहीये, कारण की एवढी रश आहे. बिलकुल बस भेटत नाही. बस इज फुल. तर आता बॅक टू बॅक वीकेंड झाले, बॅक टू बॅक सुट्ट्या असल्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला इथे सोय नाहीये. तर बघू आता काहीतरी सोय लावू. विल गो बाय वॉकिंग. कारण की जर आपल्याला टॅक्सी पण भेटत नाही, बसवर फुल येतं, तिथे मग आपण आपला टाइम वेस्ट होतो. जिथे आम्हाला पोचायचं आहे तिथे लाईक 5 to 6 मध्ये खूप छान वाटतं. म्हणजे असं पण छान वाटतंच, पण मग मी म्हटलं की आता आपण काही ऑप्शन नाही आहे. इव्हनिंग टाइमला अजून छान वाटतं. काही ऑप्शन नसल्यामुळे मग मी बोलली चल विल गो बाय वॉकिंग. मग आता मी वॉक करत, जोपर्यंत टॅक्सी भेटत नाही तोपर्यंत वॉक करू. बघू इन बिटवीन कधी टॅक्सी भेटते. आणि मी माझे ग्लेअर्स आणले आणि हा विसरला. ॲज ऑलवेज. चला भेटूया, दाखवतो तुम्हाला आता कुठे चाललोय, नाही चाललोय, कसं चाललोय. स्टे ट्यून. मित्रांनो, असेच तुम्ही आमचे ब्लॉग बघत राहा, आमच्यासोबत राहत जा. तुम्हाला खूप नवीन व्हिडिओज भेटतील, नवीन जागा तुम्हाला बघायला भेटतील. सो स्टे ट्यून ऑलवेज विथ अस. फॉलो, शेअर, सबस्क्राईब, व्हायरल करा. चला. छान आहे ना, आजचं क्लायमेट पण खूप छान आहे. असं ऊन पण आहे आणि प्लस थंडी पण आहे. बिल्डिंग बघा. आकाशला बोलले की आज तू माझी बॅग घाल ना, कारण की मी पण कॅरी केली आहे माझी स्लिंग, पण त्याला मी बोलले की म्हणजे आम्ही एक्स्ट्रा काही ना काही चीजे आणत असतो. नेहमी मला बोलते माझी बॅग घाल. कारण की 2 कशी मी पकडणार ना, आम्ही लुक पाणी जाऊन द्या. पण बिचारा पकडतो यार माझा नवरा. आणि हा अजून एक, मला असं फॅन्सी फूटवेअर्स वेअर करायला पण खूप आवडतात, हर एक आउटफिटवर वेगळे. पण सीन असं आहे की इथे इतकं वॉक करावं लागतं. तर क्रॉक्स आय प्रिफर. प्लीज तुम्ही तुमच्याकडे जे असेल अवेलेबल, म्हणजे मी आता क्रॉक्सच यूज करते. पण असं कुठे बाहेर आले तुम्ही फिरायला, कोणत्या फॉरेन कंट्रीमध्ये तुम्ही काय एक्सप्लोर करता, तिथे खूप चालावं लागतं. तर फ्लॅट्स किंवा मग क्रॉक्स. तर मी जिथे जाते, म्हणजे मी माझे सँडल कॅरी करते जस्ट फॉर अ फोटो, म्हणजे हिल्स वगैरे मी कॅरी करते फॉर अ फोटो. पण मी प्रिफर करते की मी क्रॉक्सच आज पण मी क्रॉक्सच घालून आली आहे. आणि त्यातल्या त्यात इथे सिंथेटिक रोड असतात, तरी पण हिला चालायला त्रास होतो. बघा मित्रांनो, सिंथेटिक वे, वॉक वे. खूप वॉक करावं लागतं हिल्समध्ये. काय वॉक ना कंटिन्यू
कंटिन्यू नाही आपण वॉक करू शकत हिल्स करू मध्ये. शकतो, काय प्रॉब्लेम नाही. तू घाल म्हणजे समजेल तुला. गर्ल्स कॅन रिलेट दिस. तुम्ही लोक पण एक्साइटेड होत असाल ना की सारखं सारखं बोलते दाखव एवढं काय बोलतो, असं कुठे दाखवायचं चाललंय असं तुम्ही? कुठे चाललंय. एवढं काय, एवढी कोणती मोठी जागा आहे ती? हा पण नाही आहे वन ऑफ द म्हणजे मोठी ठीक जागा आहे. आहे. ठीक आहे. ठीक आहे पण आता माझ्यासाठी तर लाईक मी न्यू असल्यामुळे मी आत्ता एक्सप्लोर करायला लागली आहे गोष्टी. सो माझ्यासाठी तर सगळंच वाव आणि ब्युटिफुल आणि एकदम हॅपनिंग आहे इथे दुबईमध्ये. मित्रांनो, तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहे दुबई फ्रेमला. आता तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठे आलो आहे. आम्ही आलो आहे दुबई फ्रेमला. तर इथे शेजारी तिकीट काउंटर आहे त्यात आम्ही तिकीट्स काढतो आहे. ॲक्च्युली तिकीट ऑनलाईन अवेलेबल होते पण ही म्हणे मला बोलली नको किंवा आपण तिकडे जाऊन बघू. इथे आल्यावर आम्हाला समजतं इथे तिकीट जास्त आहे. मग काढ ना दाखव ऑनलाईन. किती आहे. नको, आता काय जाऊ दे. हे बघा हे असं तिकीटचं आहे इथे. 52 AED for adults, 21 dirhams for children. तर वी आर नॉट चिल्ड्रन्स, वी ॲडल्ट्स. तर मित्रांनो, जसं तुम्ही बघू शकता आम्ही दुबई फ्रेमला आहे पण ॲक्च्युली आमचा पोपट झाला आहे. आणि बघा ही माने. ॲक्च्युली आम्हाला इथे येऊन समजलं की 120 मिनिट्स वेटिंग आहे आतमध्ये जायला, तेवढा क्यू आहे. सो त्याच्यामुळे आमच्याकडे एवढा टाईम नाही येतो की आम्ही 2 तास थांबू आणि 2 तास थांबून आतमध्ये जाऊ. आम्हाला ॲक्च्युली दुसरीकडे पण जायचं होतं आम्ही थांबू पण त्याच्यामुळे शकतो पण आम्हाला दुसरीकडे पण जायचं आहे. तर 2 तास इथेच गेल्यानंतर दुसरीकडे जिथे आम्हाला जायचंय तिकडे मग पूर्ण लाईक अंधार होऊन जाईल. आता ॲक्च्युली आता वाजले 5:30. म्हणजे तर मग जेव्हा आता- आम्ही तिकीट्स काढायला गेलो ना तेव्हा त्यांनी सांगितलं की 1 आवर वेटिंग आहे. त्याच्यानंतर ते लोक सोडतील. मग 1 आवर वेटिंग आहे मग पकडून चला 1.5 आवर लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून हाफ आवर समजा वरती जायला गेलो ते 2 तास पकडा. मग आता वाजलेले किती वाजले आता 5:30 वाजले. 5:30 वाजत आले आता. तर मग आता ॲक्च्युली आम्हाला असं पाहिजे होतं व्ह्यू की त्यात डे आणि नाईट दोन्ही पण दिसेल. इव्हिनिंग टाइम आम्हाला असं सिलेक्ट म्हणजे करायचं तुम्हाला पण होतं. बघायला तर खूप छान वाटेल. लाईक ॲक्च्युली इथून दुबई स्कायलाईन भारी दिसते. एका साईडने दुबई स्कायलाईन दिसते आणि एका साईडने ओल्ड दुबई दिसते. मग अशा येणे आम्ही आलो होतो की आम्हाला दोन्ही पण डे आणि नाईट दोन्ही पण कव्हर होईल. पण इतकी एक्साइटेड होती ना सिरियसली. काय चाललंय ट्रॅव्हलिंग करून आलो इतकं सगळं हे झालं आणि त्याच्यानंतर मग मूड ऑफ होणारच आहे ना आणि मला नाही आवडत असं. मला असं आलो तर मग रडते हे म्हणे रडते. नाही खरंच मला खूप वाईट उप्स वाटलं. मोमेंट झाला हे म्हणेचा. काय टाईप फिस. ठीक आहे चला. चलता रहता है, होता रहता है. मी त्याला तेच म्हटली की असं वाईट तर वाटतंच पण ठीक आहे आपण तर इथेच राहतो आपण तर कधी पण येऊ शकतोय. सो मग आता ठरवू नेक्स्ट कधी यायचं. एखाद्या दिवस उद्याच येऊ किंवा मग बनवू काहीतरी प्लॅन. लेट्स सी. लेट्स सी. आणि मी म्हटलं की तिकीट्स वगैरे काढल्यानंतर तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते आणि मग आतमध्ये गेल्यानंतर तर तुम्हाला कळेलच किती ब्युटिफुल आहे सगळं काही. मी पण फर्स्ट टाईम आहे मी पण फर्स्ट टाईम चालली आहे तर मग मला पण काही एक्सपिरियन्स नाही. तर मी म्हटलं की तुम्हाला पण छान वाटेल फर्स्ट टाईम बघायला. मस्त आहे ना. काही नाही येऊ आम्ही 4-1 दिवसानंतर येऊ. जसं आकाशला परत सुट्टी असेल त्या दिवशी येऊ आम्ही. काही नो प्रॉब्लेम. इट्स अ लॉंग वीकेंड. लॉंग वीकेंड आहे. टायटा फिश. आफ्टर लॉंग टाइम लॉंग वीकेंड बट टायटा फिश. हां बट नो फिश. We will come again. We will see you again. I will see you again Dubai friend because we are staying here only in Dubai. कुठे चाललाय? वॉशरूमला फॉर 2 नंबर. तो जर केव्हाची 2 नंबर लागली तर इथे आपण शोधू कुठे कुठे. मग मी त्याला बोलली थांबा तुम्ही सांगतेच फ्रेंड्सला. ए काय झालं का आला परत बाहेर. इतके लवकर झाली तुझी 2 नंबर. काय झालं आता काय लपवतो चेहरा. 2 नंबर इतके मी लवकर फक्त होते का? हात धुवायला गेलो होतो. काय पण सांगते. कुठं नको सारख्या नाही कोणी जाऊ शकत 2 नंबर. सारखं दिवसातून 4 वेळा जातो 2 नंबरला. फ्रेंड्स तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते. दुबई फ्रेमच्या समोर जे लोक राहतात ते म्हणजे हे लोक. वाव खूप छान रेसिडेन्स आहे. त्यांना व्ह्यू किती सुपर्ब असेल. इथून दिसत असेल तुम्हाला इतकं ट्रीमुळे पण जे लोक इथे राहतात ते त्यांचा व्ह्यू काय छान असेल यार. मस्त रोज सकाळी उठून छान मस्त बाल्कनीमध्ये जाऊन कॉफी पीत असाल आणि व्ह्यू म्हणजे दुबई फ्रेम. दुबई फ्रेम. वाव मस्त छान. मित्रांनो वे बॅक टू होम. वी सॉ समथिंग हिअर. वी आर मिसिंग आवर क्रिसमस बट
फायनली आम्हाला भेटलाय क्रिसमस ट्री. ॲक्च्युली 25 डिसेंबरला आम्हाला कुठे जाता नाही आलं, पण लकीली बघा ना आम्ही इथे आलो आहे, आम्हाला क्रिसमस ट्री पण दिसली, फोटोज पण काढले आम्ही. सो फायनली मेरी क्रिसमस. आणि इथून आमचं बुर्ज पण दिसतंय. ॲक्च्युली बुर्ज इज हायडिंग बिहाइंड. किती छान गिफ्ट ठेवले. चला बॅक टू होम. आम्ही जेव्हा इथून गेलो होतो तेव्हा पण रश होती आणि आता आलोय तेव्हा सुद्धा खूप रश आहे. बसला पण आणि काय माहिती ट्रेनला पण असेल की नाही आज. ट्रेनला पण असेल ना रे आज. मला दाखवते बघ किती सारी रश आहे. हे बघा किती गर्दी आहे बससाठी. आणि आता कसं ऑफिस पण म्हणजे सुटायचा टाईम आहे हा 6:30ला, म्हणून तेव्हा पण रश असते. जसं आपल्या मुंबईला असतं रश खूप लोकल्समध्ये. इथे एवढी नसते, पण आता विकेंड आहे म्हणून खूप सारे रश होते. हे बघा आम्ही जसं तुम्हाला बोललो होतो की आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं, तर आमचं थोडंसं ते काम झालं आहे. आता परत आम्हाला दुसरी ट्रेन पकडायची. ती ट्रेन म्हणजे आता ही ट्रेन चेंज केली आम्ही, आता दुसरी पकडतो आणि मग घरी जातो. म्हणजे आकाशच्या कंपनीचं थोडंसं काम होतं ना, म्हणून आम्हाला जावं लागलं होतं एका ऑफिसमध्ये. तर आता तिथे थोडा जास्त टाईम गेला, लाईक 7-7:30 वाजले. आता तिथे जरा जास्त टाईम लागला आम्हाला. तर आता काही नाही, ते पण काम झालं आहे. आज आता आम्ही चाललोय घरी आणि मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आम्ही फक्त बाहेरून टूर करून घरी चाललो. द दुबई फ्रेमची फक्त बाहेरून टूर झाली आहे आणि आता मी घरी चाललो. ॲक्च्युली दुसरीकडे काम होतं म्हणून आता आपण गेलो असतो. आपली ट्रेन आली. ट्रेन आली आता आमची. कटावे परिलोभ असावे. थकलो आता, मला खूप भूक लागलेली आता. आता मी मित्रांनो मला काहीच नाही सांगू शकत माझे काय हाल झाले. सकाळपासून फिरतोय. नाही पण आम्ही खाऊन निघालो होतो आज. त्यांना वाटेल की आपण काही खात घेत नाही, आपण असं निघतो. असं काही नाही, आम्ही ह्यावेळेस खाऊन निघालो होतो. असंच निघतो आम्ही. असंच निघतो आम्ही, काहीच खात नाही. हां, त्यांना वाटतं त्याची बायको काय बनवून देत नाही वाटतं याला. माझी बायको The next station is नाही बनवत नाही, मग बायको बनवत तर नवऱ्याने बनवायचं ना. मग नाही तसं त्याला येतं, म्हणजे बऱ्यापैकी येतं त्याला बनवतं. आता खरंच खूप भूक लागली, म्हणजे खूप भूक लागली. आज आमच्यासोबत असं झालं, तर तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला प्लीज नक्की कॉमेंट करून सांगा की आज आम्हाला द दुबई फ्रेमला जाता नाही आलं. आणि मी तुम्हाला पण थोडंसं वाटलं असेल की हे एवढे गेले आणि यांना नेमकं जाता नाही आलं किंवा काय. ॲक्च्युली असं टायटर फिस की असं फ्रॉक चेक नाही झालं आमचं काही. आम्हाला 2 तास नव्हते म्हणजे थांबता नव्हते येत आम्हाला 2 तास, की आकाशच्या पुढे काम असल्यामुळे तिथे 2 तास नव्हतं थांबता आलं, म्हणून आम्ही तिथे निघालो. अदरवाईज आम्ही गेलो असतो, पण तेच ना एवढं एक्साइटमेंटमध्ये गेलो आणि असं काही झालं नाही. वी थॉट की 15-20 मिनिट्सचं क्यू असेल, पण 2 hours इज टू मच टाईम. ठीक आहे, तुम्ही सांगा की तुम्हाला काय वाटतं की आमचं असं आम्हाला नाही जाता आलं म्हणून तुम्हाला काय फील झालं किंवा तुम्हाला काय वाटलं हे नक्की कमेंट करून आम्हाला सांगा. आम्ही इथे आलो आहे, स्टेशनलाच आहे आतमध्ये. असं कॅफेटेरियाज बनवलं आहे त्यांनी स्टेशनमध्ये. तर सगळं मिळतं इथे, रोल्स, पफ, वाफल, वडापाव पण आहे इथे आणि समोसा पण आहे. थांबा दाखवते. हे बघा समोसा. आकाश काय घ्यायचं आपण? जिंगर रॅप, बर्गर पण आहे. हा काय माहीत काय घेतोय, मला न सांगता. काय घेतलं तू? आपण घेतलंय 2 वडापाव, 2 व्हेज पफ. व्हेज आहे ना? आज एकादशी. फ्रेंड्स हा बघा मला काय बोलतोय. तुम्ही बघा फक्त काय बोलतोय. काय खाऊ मी? हा काहीतरी बोलला मला. बोलते की तू कुठे गेले ते काय बोलत. हा बोलतो की तू हे घे नाही हे घे बोलतो. असं बोलतोय मला. हे खा बोलतो मला. हे खा. बघ कसा हात लपवतोय बोलतोय म्हणून. तर हा मी मला ऑरेंज ज्यूस पण घेतलाय. ॲज युजल तू तुला चहा घेतलाय. चला आता आपल्या टेबलवर माझा ऑरेंज ज्यूस माझा बेबी घेऊन येत आहे. थँक्यू बेबी. चला आता आम्ही मस्त खातो आणि नंतर बोलू तुमच्यासोबत थोड्या वेळाने. तर मित्रांनो पोहोचलो आहे घरी.
सुखरूप एवढ्या ठीकठाक, गर्दीतून. ठीकठाक. तर मग आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नव्या आणि जर- ठिकाणी आणि नव्या जर- जागेवर. मला बोलू दे ना. आणि जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर काय करायचं तुम्हाला माहिती आहे त्यांना. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब आणि करा, तुझ्या व्हायरल करा. व्हायरल करा.